प्रथम सर्वांना माझा सादर दंडवत प्रणाम। श्रोतेहो, मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्याला पवित्र महिना का म्हणलं जातं? या मार्गशीर्ष महिन्यात आपण काय करावं, अशी एक विशेष माहिती आपण आजच्या ऑडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर सर्वप्रथम सर्व आपल्या अच्युत गोत्रीय ईश्वर परिवारास हा पवित्र महिना जो आहे, हा मार्गशीर्ष महिना जो आहे, हा महिना अतिशय लाभदायी ठरो। अतिशय ते या महिन्यामध्ये आपल्या सर्वच बंधू भगिनींना हा महिना म्हणजे भक्ती मार्ग संपन्न असो, पण तो हा महिना फलदायी जावो। या महिन्यामध्ये, या पवित्र मासामध्ये आपल्या सर्वच अच्युत गोत्रीय परिवाराला ज्ञान साधना, भक्ती साधना, नाम साधना जास्तीत जास्त घडो, अशी त्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी आपण प्रार्थना करूया। तर या मार्गशीर्ष महिन्याला भगवद्गीतेत श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, मासानाम मार्गशीर्षोह। या गीतेतील श्लोकाद्वारे श्रीकृष्ण भगवंतांनी या मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे, आपल्याला दिसून येतं। या 10व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण भगवंत या महिन्याचं पवित्रपण सांगत असतात आपल्याला। या महिन्याला मासानाम, सगळ्या महिन्यात पवित्र महिना जर कोणता असेल तर तो म्हणजे मार्गशीर्ष महिना आहे, असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंतांनी सांगून दिलेलं आहे। या महिन्याला श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, सर्व महिन्यात मार्गशीर्ष महिना उत्तम आहे व तो मी आहे। म्हणून या महिन्याला, या मासाला, या मार्गशीर्ष महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागे पुढे मार्गशीर्ष नक्षत्र लागतं, म्हणून तरीच त्यामुळे सुद्धा या मार्गशीर्ष महिन्याला मार्गशीर्ष महिना असं म्हटलं जातं। म्हणून या पवित्र मार्गशीर्ष महिन्यात कर्मराहाटीतील जे काही देवता भक्ती साधक लोक आहेत, जे विविध पंथातील लोक आहेत, जे भक्त आहेत, ते व्रत कैवल्य उपास तापास करून त्यांच्या कुलदैवताची साधना करतात। तर आपल्या देवराटीतील आपले महानुभाव साधक या महिन्यात जास्तीत जास्त विधी अनुष्ठान म्हणजेच सूत्रपाठ, लीळाचरित्र, श्रीमद भगवद्गीता, असं नामस्मरण, चिंतन किंवा श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळा चिंतन, असे एक विशिष्ट काहीतरी आपला, जेणेकरून आपला जो काळ आहे या महिन्यातल्या पवित्र महिन्यातला जो काळ आहे, तर तो आपल्याला तो ह्या महिन्यातला जो काळ आहे आपला ते धार्मिक साधनेमध्ये लागो, त्या परमेश्वराच्या ठिकाणी आपलं मन लागावं, त्या ईश्वराच्या ठिकाणी आपल्याला चिंतन घडावं, त्या ईश्वराचं नामस्मरण व्हावं। याचं धडपडतेने वेगवेगळे कार्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागी चालू असतात। कोणी नामस्मरण करतं, तर कोणी पारायण, कोणी सेवना करायला सुरू करतं, कोणी स्थानवंदन करत असतं, पंचावतार उपहार करत असतात। अशा वेगवेगळ्या प्रकारची साधना, असे वेगवेगळ्या प्रकारचे पाठांतर आपल्या महानुभाव पंथात करतात। किंवा साधू संतांच्या ठिकाणी अन्नदान, वस्त्रदान, भजन, पूजन असे इत्यादी अवसर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये, या पवित्र महिन्यामध्ये केले जातात। या महिन्यात त्याचा विशेष लाभ हा साधकाला होतो, म्हणून या महिन्यात जास्तीत जास्त देवधर्म करावा, जास्तीत जास्त त्या परमेश्वराचं चिंतन करावं, त्या परमेश्वराची साधना करावी। आणि ईश्वर साधना करण्यासाठी मार्गशीर्ष मास हा उत्तम महिना आहे, कारण या महिन्यात मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला या दिवशी श्रीकृष्ण भगवंत निरूपित श्री गीता निरूपण दिवस सुद्धा, श्री गीता जयंती सुद्धा याच मार्गशीर्ष महिन्यात येत असते। तर दुसरं म्हणजे आपल्या महानुभाव पंथाचे आद्यगुरु असलेले, आपल्या महानुभाव पंथातील मार्गाशी अधिकारण असलेले महानुभाव पंथाचे अधिकारण श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार सुद्धा याच महिन्यात झालेला आहे। मार्गशीर्ष महिन्यातील या पवित्र काळात श्रीमद भगवद्गीता सूत्रपाठ, पठन, नामस्मरण, चिंतन,
करताना जीवाला एक प्रकारची अशी नवसंजीवनीच प्राप्त होत असते. त्यामुळे त्यांच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती नाहीशी होते आणि असं करत असताना आपले मन हे स्वच्छ राहतं. आणि आपले मन आपण होईल तितकं आपलं मन स्वच्छ राहावं, आपल्या मुखामध्ये देवाचं नाम घ्यावं आणि त्या परमेश्वराच्या चिंतनात, त्या परमेश्वराच्या नामस्मरणात या महिन्यातला वेळ आपला जास्तीत जास्त जावं, अशी आपल्या ईश्वर भक्तांची ही एक कळकळीचे प्रयत्न असतात. आणि अशा या पवित्र महिन्यामध्ये आपण मन स्वच्छ ठेवले व नुसतं त्या ईश्वराचं, त्या दत्तात्रय प्रभूंचं नामस्मरण केलं तरी त्याची पुण्याई ही मोठी आहे. म्हणून हा मार्गशीर्ष महिना सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना आहे. मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन ती मनातली वासना दूर करून या मनाला योग्य मार्ग दाखवणारा, त्या परमेश्वराचा मार्ग दाखवणारा, त्या परमेश्वराचा भक्ती मार्ग दाखवणारा. आणि शीर्ष म्हणजे आपले हे मन जे आहे ते नित्य व स्वच्छ झालेले मन ते देवाला अर्पण करणे म्हणजेच मार्गशीर्ष अशी या कर्मराहाटीत धारणा आहे. या उत्तम व पवित्र मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाल्यामुळे श्री दत्तात्रय प्रभू बालक्रीडा या ग्रंथाचे पठण केले जाते किंवा त्या श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळा श्रवण केल्याने सुद्धा आपल्याला खूप पुण्याई या महिन्यात भेटत असते. आणि अशा या पवित्र महिन्यात आपल्या वेळेनुसार आपल्याला ज्या प्रकारे वेळ भेटेल त्या प्रकारे आपल्या वेळेनुसार एक दोन वेळा तरी त्या अध्यायाचं पठण करावे. तसंच श्री दत्तात्रय प्रभूंच्या नामाचा 11 किंवा 21 गाठी नामस्मरण करावे. आणि अशा प्रकारे ज्या प्रकारे श्रीकृष्ण भगवंताने भगवद्गीतेमध्ये सांगितलं मासानाम मार्गशीर्ष हो, अर्थात हे सर्व महिन्यात मार्गशीर्ष हा महिना सर्व प्रकारे परिपूर्ण व लाभदायी असल्याचं श्रीकृष्ण भगवंताने गीतेत सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे या महिन्यात आपल्या या महानुभाव पंथाचे अधिकरण म्हणजेच आद्यगुरु जे सहस्र अर्जुन व परशुराम या परस्पर शत्रूंना जे वंदनीय आहेत आणि आपल्या महानुभावांचे अधिष्ठान असलेले श्री दत्तात्रय प्रभूंचा जन्मसुद्धा याच पवित्र महिन्यामध्ये झाला. आणि याच पवित्र महिन्यात चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी मार्गशीर्ष या पवित्र महिन्यात झालेला आहे. आणि त्याचमुळे या महिन्याला पवित्रपणा लाभलेला आहे. सर्व प्रकारे परिपूर्ण तर हा महिना आहेच, पण त्या ईश्वराने याच महिन्यात, या पवित्र महिन्यातच परब्रह्म परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतारसुद्धा याच मार्गशीर्ष महिन्यात झाला. त्यामुळे श्री दत्तात्रय प्रभूंचे नामस्मरण, श्री दत्तात्रय प्रभूंची सेवना आपल्या या महानुभाव पंथात भक्तिजन साधू संत सगळेच करत असतात. आणि त्यांच्या देवा श्री दत्तात्रय प्रभूंचे लीळा श्रवण केल्याची पुण्याई आपल्याला या महिन्यामध्ये नक्कीच भेटणार आहे. त्याचा लाभ आपल्याला नक्कीच होणार आहे. म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंच्या लीळांचं चिंतन आपण या आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर भेदाभेद नष्ट करून अभेदाकडे नेणारे, जीवांचा उद्धार करणारे श्री दत्तात्रय प्रभूंना नमन करून आपण इथेच थांबूया. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर. ही मार्गशीर्ष महिन्याची विशेष माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच कळवा.